गेल्या 3 ते 4 वर्षांमध्ये महाराष्ट्रातलं राजकारण हे अक्षरशः ढवळून निघालेलं आहे. 2022 मध्ये शिंदे सेनेतून बाहेर पडले आणि त्यांनी भाजपसोबत युती केली. जवळपास 2017 नंतर पहिल्यांदाच या महापालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. त्यामुळेच यंदा बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही सर्वांची लक्ष वेधून घेणारी निवडणूक ठरलेली आहे. पण मला मुंबईकरांना हे सांगायचं आहे की येत्या निवडणुकीला आपलं मत देताना थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जा आणि काही गोष्टींचा विचार करा. सर्वात प्रथम पावसाळ्यामध्ये 4 महिने पडणारा पाऊस, त्याच्यामध्ये तुंबलेले रस्ते, गटारं, त्याच्यामुळे विस्कळीत झालेली लोकलची सेवा आणि त्या पावसाळ्यामध्ये अडकलेले तुम्ही, याचा एकदा विचार करा. सेकंड, आपल्या मराठी शाळा. मुंबईमध्ये बंद पडत चाललेल्या मराठी शाळा आणि त्याचं कारणही तसंच आहे. कारण मराठी शाळांमध्ये खालावत चाललेला शिक्षणाचा दर्जा, याच्यावर कोणी काही तुम्हाला उपाय देणार आहे का? थर्ड, मुंबईमध्ये वाढलेली परप्रांतीयांची गर्दी, त्याच्यामुळेच वाढलेली लोकसंख्या आणि या लोकसंख्येचा होणारा परिणाम हा लोकल सेवेवरती आणि त्यात प्रवास करणारे तुम्ही. 4, मुंबईमध्ये आपल्यासारख्या सामान्य माणसांना स्वतःचं घर घेणं आता एक दिवास्वप्न झालेलं आहे. त्याच्यामुळेच या घराच्या वाढलेल्या किमती हे आपल्यासारखा सामान्य माणूस अफोर्डच करू शकत नाही. 5, मुंबईमध्ये वाढत चाललेली झोपडपट्टी आणि यामुळे आरोग्य आणि स्वच्छता यांसारख्या निर्माण होणाऱ्या समस्या. या सगळ्या मुद्द्यांवरती कोण तुम्हाला ठोस उपाय किंवा ठोस सोल्युशन देणार आहे का, याचा विचार करा.